पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेत आवाराचा पाहणी दौरा केला। महाराष्ट्रातील माल देशातील कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे, राज्यातील फळं विदेशामध्ये पोहोचली पाहिजे असं वक्तव्य रावल यांनी केलंय। आंतरराष्ट्रीय दर्जाचं एअरपोर्ट, रेल्वे, हायवेनं शेतकऱ्यांशी जोडलं गेलेलं एक महामार्केट निर्माण करण्याचा माझा संकल्प असल्याचं रावल यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। पणन मंत्री यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिलेली आहे, त्यांनी पाहणी केलेली आहे, बैठक सुद्धा केलेली आहे। सर, नक्की तुम्ही पाहणी केलेली आहे, काय सांगाल? आता मार्केट कमिटीमध्ये बैठकी झाली, सगळ्या विषयांची सखोल माहिती आणि समस्यांच्या बाबतीतली माहिती इथले जे अधिकारी आहेत, इथले चेअरमन, त्यांचे संचालक मंडळाने मांडलेली आहे। आता नेमकी वस्तुस्थिती काय, परिस्थिती काय हे पाहण्यासाठी आम्ही तिथे खाली बाजारात जाणार आहे आणि ती समजून त्याच्यावर योग्य अशा उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न आहे। बैठकीमध्ये काही निर्णय घेतले का, काही कशावर चर्चा झाली? आजचे बैठक ही प्राथमिक बैठक होती, याच्यामध्ये सारे विषय समजून घेतले, त्याच्यामधल्या काही गोष्टी तातडीच्या आहेत, काही गोष्टी संदर्भात निर्णय घेण्याचे आहेत आणि म्हणून सगळे विषय समजून त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात येईल। सर, इथे नेहमी ट्रॅफिक जाम असतो, ट्रक टर्मिनस बद्दल तुम्ही काय विचार केलाय का, किंवा जे ट्रक्स असतात त्यांच्यामुळे ट्रॅफिक होते? खरं तर मार्केट कमिटीकडे इथे एक स्वतःचं ट्रक टर्मिनस होतं, परंतु मागच्या काळात ती जमीन चालली गेली, सिडकोने घेतलेली आहे। आम्ही पर्याय व्यवस्था आहे का, तर सिडकोकडनं पर्याय व्यवस्था देखील पर्याय जमीन घेण्याचा आमचा प्रयत्न करून हा ट्रक टर्मिनसचा प्रश्न, याच्यामधला ट्रॅफिक, याच्यामधला ट्रकांचा पार्किंगचा प्रश्न हा सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। नक्कीच, थँक्यू सर। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।